काही त्याच्यासाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की श्रीनू ओवीला शोधण्यासाठी निघालेला असतो, पण त्याला सगळेजण अडवतात आणि तू तिथेच थांब असं सांगत असतात. तेव्हा श्रीनू म्हणतो की अगं दादा मामा एकटेच शोधतात, ते जर आपण सगळे शोधू लागलो तर ओवी लवकर सापडेल. पण ते कोणाचंही ऐकत नाहीत आणि श्रीनूला मंडपात बसवतात. लग्नाची तयारी चालू असते. इकडे लग्नाची तयारी चालू असताना सगळ्यांना टेन्शन येतं की कुठे गेले दादा मामा. सगळ्यांना फोटो दाखवून शोधण्याचा प्रयत्न करत असतात. नीरज निशीला फोन करतो, पण निशीचा फोन लागत नाही. म्हणून तो निकीला बोलतो की अगं किती वेळ झाला निशीला फोन करतोय, फोन लागत नाही आहे. यावर निकी म्हणते की अरे तू काळजी करू नको, ती कामात असेल. तेव्हा नीरज म्हणतो की ओ वेट, अरे तिला काहीतरी येताना सांगायचं होतं, त्यामुळे बहुतेक ती रुसली असेल म्हणून फोन उचलत नसेल. तेव्हा निकी म्हणते की मग घरात मॉम डॅडला फोन करण्यात तिथे निशी असेलच. हे ऐकून नीरज परत आपल्या डॅडला फोन करतो आणि सगळी चौकशी करतो. तेव्हा निशी तिथेच असते. तेव्हा त्याचे वडील म्हणतात की तुला निशीशी बोलायचं आहे का, थांब फोन देतो. तेव्हा नीरज बोलतो की हां द्या. निशी येतच असते. इतक्यात निकी म्हणते की चल आपल्याला जायचं आहे. नीरज वडिलांना सांगतो की मला यायला अजून 2 दिवस लागतील, म्हणून तो फोन ठेवून देतो. निशीला आत्तासुद्धा सांगता राहून गेलं. इकडे ओवी डॉक्टरांजवळ पोहोचलेली असते. डॉक्टरांना पैसे ऑफर करत असते. डॉक्टर पैशाला नाही म्हणत असतात. तेव्हा ती तिची अमाऊंट डबल करते आणि ती म्हणते की मला प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हवेत, बाकी तुम्हाला अजून किती पैसे हवेत तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. हे ऐकून डॉक्टरसुद्धा लालचमध्ये येऊन तिला सगळे फॉर्मॅलिटी करून द्यायला सांगतो. हा सगळा ओवी तिचा व्हिडिओ बनवत असते, हे माहीत नसतं. इकडे लग्नाच्या प्लास्टिका बोलायचं चालू असतात. चारूला घाई असते की लवकरात लवकर या सगळ्यांनी बोलावं, म्हणून ती मागे लागलेली असते. तेव्हा ती पंडितला सांगते की लवकरात लवकर बोला, त्याचा वेळ निघून चाललेला आहे. हे सगळं चालू असताना लग्न चालू असतं आणि चारू लग्नाला तयार असते. तेव्हा ती म्हणते की ओवी तुला किती प्रयत्न करायचे ते कर, आता माझ्या आणि श्रीनूमध्ये कोणीच येऊ शकत नाही. असं म्हणतानाच ओवी तिथे येते. ती हार घालताना चारू पुढे बघून चारू म्हणते की ओवी हा काय प्रकार आहे, तू इथून निघून जा. तेव्हा ओवी म्हणते की सॉरी मला इन्व्हिटेशन नाही आहे, पण मी पोहोचली आहे. तेव्हा ती म्हणते की का तू इथून निघून जा. ओवी तिच्या हातात लग्नाचा गिफ्ट म्हणून खरे रिपोर्ट्स देत असते. तेव्हा चारू तिच्या हातातले रिपोर्ट घेऊन खाली फेकते आणि म्हणते की मला काही गरज नाही गिफ्ट्सची. तिने खाली फेकून दिलेलं गिफ्ट कांता उचलतो. कांता उचलल्यानंतर तो बघतो तर हे रिपोर्ट निगेटिव्ह असतात. तेव्हा तो म्हणतो की लाली तू शांत बस, हे रिपोर्ट्स आहेत. तेव्हा लाली म्हणते की हो मला माहीत आहे, त्या रिपोर्ट्समुळे तर हा धोंडा मी माझ्या गळ्यात मारून घेते. तेव्हा ते म्हणतो की हे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत, म्हणजे चारू प्रेग्नेंट नाही आहे. हे ऐकल्यानंतर चारूच्या शिट्ट्या वाजतात. तेव्हा ती म्हणते की हे रिपोर्ट खोटे आहेत, तू असं माझ्यासोबत करू शकत नाही. ओवी म्हणते की हो मी तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आणलं आहे, तुझ्यासाठी तुझे फेवरेट डॉक्टर लग्नाला अक्षदा टाकायला आलेत. हे ऐकून चारू चांगलीच घाबरते. डॉक्टर तिथे येतात आणि सगळं कबूल करतात. ओवीने त्यांचा व्हिडिओ बनवल्यामुळे ते चांगलेच अडकलेले असतात. ओवी त्यांना धमकी देते की जर तुम्ही हे खरं येऊन बोलला नाही तर तुमची रितसर क्रिमिनल म्हणून पोलीस कंप्लेंट करेन आणि तुमची कायमची नोकरी घालवेन. आणि आता मला तर शंका आहे की तुम्ही खरे डॉक्टर आहात की नाहीत. डॉक्टर भिवून तिथे येऊन सांगतात की हे सगळा प्रकार खोटा आहे. श्रीनू चारूला विचारतो की खरंच आहे का हे ऐकून सगळ्यांचे 12 वाजतात आणि सगळेजण ओवीच्या बाजूने जातात आणि इथे सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.